विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विषयाचं अध्यापन करत असताना आपण विविध अध्यापन पद्धतींचा वापर करतो. मग ते प्रयोग दिग्दर्शन पद्धती असो, प्रयोगशाळा पद्धती असो. आज आपण स्वयंशोधन पद्धत ह्युरिस्टिक मेथड याविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत. हे ह्युरिस्टिक मेथड आहे ती डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी शोधून काढलेली आहे आणि त्यांच्यानुसार विद्यार्थ्याला शास्त्रज्ञांच्या संशोधकाच्या भूमिकेत नेऊन शोध घेण्यास प्रवृत्त करणे हे या पद्धतीचं प्रमुख सूत्र आहे. ह्युरिस्टिक मेथड ऑफ टीचिंग सायन्स is a method which involves our placing the student as far as possible in the attitude of discover, which involves their finding out instead of being nearly told about thing. विद्यार्थ्यांना फक्त काही सांगणं आणि विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाबद्दल ऐकणं त्यापेक्षा त्यांना शोधकृती त्यांच्यामध्ये निर्माण करून आपण जर विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकवला तर तो नक्कीच त्यांच्यामध्ये विज्ञान विषयाचा एक दृष्टिकोन निर्माण करायला सहाय्यभूत ठरणार आहे. आता या ठिकाणी या स्वयंशोधन पद्धतीमुळे विद्यार्थी अधिक चतुर, कुशल, विचारी, सत्यप्रिय बनून त्यांच्यात चौकस वृत्ती व शोधन शक्ती विकसित होऊन स्वयं अध्ययन करण्याची सवय जडते. टू मेक द प्युपिल मोर एक्सपर्ट, मोर ट्रूथफुल, observant, thoughtful, dexterous to play the solid foundation for self-education and to encourage the growth of a spirit of inquiry and research. हे जर आपण बघितलं तर याच्यात आपल्याला लक्षात येईल की स्वयंशोधन पद्धतीचे सगळी गुणवैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे यात आपल्याला दिसून येतात. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये शोधन शक्ती विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाची सवय जडविणे हे स्वयंशोधन पद्धतीमुळे शक्य होतं. द सोल ऑफ द लर्निंग ऑफ सायन्स इज एक्सप्लोरेशन. द स्टुडंट शुड एक्सप्लोर द फॅक्ट्स अँड द प्रिन्सिपल देमसेल्फ. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग म्हणतात की विज्ञान विषय हा शोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील तत्त्वे आणि तथ्ये ही स्वतः शोधली पाहिजेत. आता स्वयंशोधन पद्धती जी आहे त्याची काही तत्व आहेत. पहिलं तत्व आहे कृतीद्वारा शिक्षण, लर्निंग बाय डुईंग. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करायची आणि विज्ञानातील तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत हे शोधून काढायचे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कुठलीही कृती केली तर त्यात एक प्रभुत्व प्राप्त होतं. डॉक्टर कोठारी असं म्हणतात, टू लर्न सायन्स इज टू डू सायन्स. देर इज अ नो अदर वे ऑफ लर्निंग सायन्स इवन ॲट द स्कूल स्टेज. शालेय स्तरावरील तुम्हाला जर विज्ञान विषय शिकवायचा असेल तर विज्ञान विषय शिकवणं म्हणजेच विज्ञानातील कृती करणं होय. आता स्वयंशोधन पद्धतीची उद्दिष्टे आपण बघूया. स्वयंशोधन पद्धतीमुळे कार्यातील अचूकता वाढविणे, विद्यार्थ्यांना अधिक चांगले निरीक्षक बनविणे. विद्यार्थी या स्वयंशोधन पद्धतीमुळे विचारी बनतात, चतुर व कुशल देखील होतात. त्यांना स्वयं अध्ययनास आपल्याला प्रवृत्त करता येतं. त्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, चौकस वृत्ती याचा विकास करता येतो, वाढ करता येतो. भविष्यात स्वप्रयत्नाने शिक्षण घेण्यास भक्कम पाया तयार करण्याचं काम स्वयंशोधन पद्धत करत असते. आता स्वयंशोधन पद्धतीचे ज्यावेळेस आपण उद्दिष्ट पाहतो तर अंमलबजावणीतूनच त्याची उद्दिष्ट आपल्याला अधिक स्पष्ट होतील. स्वयंशोधन पद्धत जी आहे या पद्धतीत आपण विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या, एखादं कोडं, एखादा प्रश्न, एखादी अडचण ती त्यांच्यासमोर ठेवली जाते आणि तिची उकल करण्याकरता विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करायचा असतं. इथे लर्निंग बाय डुईंगचं तत्व विद्यार्थी अंगीकृत करतात. समोर असणाऱ्या समस्येची उकल करण्यासाठी ते आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर, त्याचबरोबर शिक्षकांबरोबर चर्चा करतात, ग्रंथालयाचा वापर करतात, विविध उदाहरणे पडताळून पाहतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना आवश्यक तेथेच मदत करतात. या स्वयंशोधन पद्धतीमध्ये उद्गामी पद्धतीचा वापर केला जातो, इंडक्टिव्ह मेथड याचा वापर केला जातो. वेगवेगळी उदाहरणं त्यांच्या समोर दिली जातात आणि उदाहरणातून नियम तयार करायचं काम, निष्कर्ष काढण्याचं काम हे विद्यार्थ्यांना करायचं असतं. विद्यार्थी विचार करतात, माहिती गोळा करतात, प्रयोग करतात, निरीक्षणाची नोंद करतात, निष्कर्ष काढतात. एवढ्या कृती स्वतः विद्यार्थी करत असल्यामुळे लर्निंग बाय डुईंगचं तत्त्व, त्याचबरोबर सेल्फ लर्निंग म्हणजे स्वयं अध्ययनाचं तत्त्व या ठिकाणी लागू होतं. विद्यार्थी चौकस वृत्तीने विचार करतो, निष्कर्ष काढतो. या स्वयंशोध पद्धतीचे फायदे नेमके काय आहेत? तर प्रत्यक्ष अनुभव मिळतो विद्यार्थ्यांना. स्वयं अध्ययनाने त्यांची सवय त्या ठिकाणी जडते, स्वयं अध्ययनाची. चुका व शिका, कारण एखाद्या समस्या दिल्यानंतर त्याने केलेल्या चुका, ज्या चुकांमधून तो शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होईल. शास्त्रीय वृत्तीचा विकास होतो, शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास होतो. एखादी समस्या सोडवत असताना नियोजनबद्ध पद्धतीने ती समस्या सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यातून त्याची चिकाटी, अभिरुची, परिश्रमपूर्वक काम करण्याची त्याला सवय लागते. आणि व्यक्ती ज्यावेळेस स्वप्रयत्नाने एखादं ज्ञान प्राप्त करतो तर ते चिरकाळ टिकतं. स्वयंशोधन पद्धतीने जे ज्ञान प्राप्त होतं ते चिरकाळ टिकणार असतं, कारण ते त्याने स्वतः प्राप्त केलेलं असतं. जीवनाच्या विविध प्रश्नांना सामोरं जाण्याचं धाडस व दृष्टिकोन हा त्या विद्यार्थ्यामध्ये विकसित होतो. म्हणून ही विद्यार्थी प्रधान पद्धती म्हटली जाते. विद्यार्थी स्वतः शिकतो. बालमानसशास्त्र व अध्ययनाची तत्त्वे यावर आधारित आहे. आपण अध्ययनाची तत्त्व यापूर्वीच अभ्यासलेली आहेत. त्यात बालमानसशास्त्राचा देखील प्रामुख्याने विचार केला जातो. या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होतात, कारण वैयक्तिक लक्ष शिक्षकांचं असतं. शिक्षक आवश्यक तेथेच मार्गदर्शन करतात. या अर्थाने शिक्षकाची भूमिका ही फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईडची असते. उद्गामी पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे शिक्षक फक्त उदाहरणं त्यांच्या समोर देतात, निष्कर्ष विद्यार्थ्यांना प्रस्थापित करायचे असतात. परिणामतः स्वतः शोधण्याचा आनंद, स्वतः एखादा नियम मांडण्याचा आनंद हा विद्यार्थ्यांना मिळतो. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक अभिरुची या ठिकाणी निर्माण होते. आता हे स्वयंशोधन पद्धतीचे त्याचे काही तोटे देखील आहेत. सर्वच घटक हे स्वयंशोधन पद्धतीने शिकवणं अवघड असतं आणि स्वयंशोधन पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोगशाळेचा वापर करायचा, ग्रंथालयाचा वापर करायचा आणि ती समस्या सोडवायची असते. परिणामी अध्ययन प्रक्रिया ही मंद गतीची. शिक्षकांचा कार्यभार वाढतो. काही वेळा ज्ञान व विचार करण्याच्या मर्यादित शक्तीमुळे समस्या सोडवणे हे विद्यार्थ्यांना अवघड होतं. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास अपेक्षित यश मिळत नाही. म्हणून ही पद्धती जिथे संख्या कमी आहे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ही उपयुक्त आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय सुसज्ज हवे. विद्यार्थ्यांना त्यांची जी समस्या सोडवायची असेल त्यावेळेस त्यांना विज्ञानाशी निगडीत असलेला घटक असल्यामुळे प्रयोगशाळेची गरज आहे, प्रयोगशाळेत साहित्याची गरज आहे. ग्रंथालय हे सुसज्ज हवं. विशेषतः या सद्यस्थितीमध्ये ग्रंथालयात इंटरनेटची सुविधा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. शिक्षक हे तज्ज्ञ असावेत, क्रियाशील असावे, नाहीतर अपेक्षित यश मिळत नाही. स्वयंशोधन पद्धत ही तशी म्हटली तर खऱ्या अर्थाने शिक्षकाचे सर्जनशीलतेचं एक परिपोष. शिक्षक जेवढा सक्रिय, शिक्षक जेवढा तज्ज्ञ, उत्साही, तेवढं स्वयंशोधन पद्धतीतलं यश हे मोठ्या प्रमाणात मिळत असतं. विद्यार्थी मित्रांनो, विविध अध्यापनाच्या ज्या पद्धतीत त्यापैकी स्वयंशोधन ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धत. या पद्धतीने डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यामध्ये समस्या निराकरण
निराकरणाची क्षमता विकसित व्हावी, त्यांच्यावर एक सजग दृष्टिकोन निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून अत्यंत बहुमूल्य ही अध्यापनाची पद्धती. या अध्यापन पद्धतीचा शिक्षकांनी वापर करून विज्ञानाचं अध्यापन केलं तर नक्कीच विज्ञानाच्या बाबतीतले एक सजग आणि सुदृढ पिढी आपण निर्माण करू शकू. धन्यवाद.